व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। आरोप, वाद आणि संजय राठोड हे जणू समीकरणच बनल्याचं पाहायला मिळतंय। 2014 पासून मंत्रिमंडळात येत जात राहिलेल्या संजय राठोड यांच्यावर सातत्यानं आरोप होत राहिलेत। एवढा वादग्रस्त मंत्री असतानाही प्रत्येक सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोड हमखास दिसतात। वादग्रस्त असले तरी संजय राठोड प्रत्येक सरकारला कसे हवेसे वाटतात असा सवाल विचारला जातोय। वादग्रस्त संजय राठोड कुणाला हवेसे? मंत्रिमंडळाबाहेर गेलेले राठोड कसे परतले? आरोपांच्या चक्रव्यूहात परत राठोड अडकले। संजय राठोड आणि वाद हे समीकरण झाले। सरकार कोणतंही असो, संजय राठोड कोणत्या ना कोणत्या वादात अडकणार हे ठरलेलंच असतं। संजय राठोड 2014 पासून मंत्रिमंडळात आहे। त्यांचा मंत्रिपदाचा प्रत्येक कार्यकाळ कोणत्या ना कोणत्या कारणानं वादग्रस्त ठरलाय। 2014 ते 2019 या काळात महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही सुनावण्या वादग्रस्त ठरल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या या कारनाम्यांकडे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दुर्लक्ष केलं होतं। 2019 मध्ये संजय राठोड उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात वनमंत्री झाले। त्यावेळी वन खात्यातल्या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप झाला। हे आरोपांच्या पातळीवरच राहिले। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाले। भाजप नेते चित्रा वाघ यांनी त्यावेळी रान उठवलं होतं। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी संजय राठोड जो या राज्याचा वनमंत्री आहे आणि त्याच्यावर अजूनही सरकारने ढळढळीत पुरावे असताना सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही। साधी मागणी आहे, 22 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला, त्याचा FIR का नाही? ठाकरे सरकारवर आलेल्या दबावामुळे संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला। पण राजीनामा घेताना उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना लटकवल्याचं सांगितलं होतं। राजीनामा दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? नाही, बरोबर आहे, तो म्हणजे तो नुसता काय फ्रेम करून लावण्यासाठी नसतो। तुम्हाला काय वाटलं राजीनामा दिला म्हणजे फ्रेम करून लावू? स्वीकारलेलाच आहे ना, त्यांनी राजीनामा स्वीकारलेलाच आहे। मी पुन्हा तेच सांगतोय, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारल्यानंतर तो काही फ्रेम करून लावण्यासारखा नाहीये, पण त्याच्या मागे उगाचच त्यांना लटवायचंच आहे। अशा पद्धतीने आगपाखड जी चाललेली आहे ती बंद झाली पाहिजे। शिवसेना फुटल्यानंतर संजय राठोड एकनाथ शिंदेसोबत गेले। एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात त्यांना अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली। महाराष्ट्र स्टेट ड्रग्स असोसिएशननं राठोड यांच्या खात्याकडून पैसे मागितल्याचा आरोप केला, पण त्यावरही काहीच कारवाई झाली नाही। माझं त्यांना आव्हान आहे की मंत्री संजय राठोड यांचा भ्रष्टाचार त्यांच्याच अधिकाऱ्याने समोर आणलेला आहे आणि हा अन्न औषध प्रशासनाच्या संदर्भातला आहे। म्हणजे त्यांनी किती मोठा घोटाळा केला असेल, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा। पैशाचं तर आहेच, अन्न औषध प्रशासन हे साधं खातं नाहीये। आताही मृदा संधारण विभागातल्या बदल्यांसोबतच कामांवरही आरोप होऊ लागलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 900 कामांना स्थगिती दिल्याचं विरोधकांनी सांगितलंय। संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। मला माहिती नाही, पण त्या संजय राठोड यांच्या खात्याचे 903 कामं तब्बल रद्द केले। मी एखादा माणूस असताना तर ज्याला पळीभर पाण्यात डुबून मार म्हणलं तर त्याने डुबून मारायला पाहिजे होतं की स्वतःच्या खात्याचे स्वतःच मंजूर केलेले कामं मुख्यमंत्री रद्द करतात। यांनी मंत्रिमंडळात तोंड दाखवलं नाही पाहिजे। एक तोंडातून शब्द निघाला की यांच्या दबलेले ते। संजय राठोड सत्तेत असताना जे विरोधक असतात ते राठोड यांच्याकडे राजीनामा मागतात, पण काही काळानं राठोड यांच्या सोबत ते मंत्रिमंडळात असतात। संजय राठोड यांच्याकडे अशी काय जादू आहे ज्यामुळे संजय राठोड सत्तेत हवेसे वाटतात? ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।